यानंतर आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखं महाभयंकर संकट ओढावलंय आणि कोरोनासारख्याच असलेल्या या नव्या व्हायरसचा सर्वाधिक धोका चिमुरड्यांना आहे। कोरोनाप्रमाणेच घातक असलेला HMPV या विषाणूचा संसर्ग वेगाने होतोय आणि 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक प्रकरणे आढळली असून नव्या HMPV नावाच्या व्हायरसमुळे जगाचं टेन्शन आता वाढलेलं आहे। तर या नव्या विषाणूवर कुठलीही लसही उपलब्ध नाहीये, त्यामुळे हा विषाणू आणखीनच घातक ठरण्याची शक्यता आहे। कोरोनासारखा घातक असलेला HMPV व्हायरस आल्याने लहान मुलांना सांभाळण्याची गरज आता निर्माण झालेली आहे। HMPV विषाणूची सर्वाधिक प्रकरणे 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये आढळलेली आहेत। रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्याने या संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे लहान मुलांना। तर HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसांमध्ये हवेद्वारे प्रवेश करतोय। लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो आणि मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो। ज्या मुलांना आधीच दमा किंवा यासारखे आजार आहेत त्या मुलांना सर्वाधिक धोका आहे।